नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून अशातच यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। या भेटीमुळे कराडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना माजी उपनगराध्यक्ष आणि यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी कराड दक्षिणचे माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। या भेटीमुळे कराडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे। राजेंद्र सिंह यादव यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं असलं तरी कराडमधील स्थानिक राजकारणातील सूक्ष्म समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे। विशेषतः कराड नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र सिंह यादव यांची माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेट देणं राजकीय विश्लेषकांना विविध संकेत देत असल्याचं दिसून येत आहे। कराड दक्षिणचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस विचारधारेवर ठाम राहून कराडमध्ये पक्षाचं बळ वाढवण्यावर सातत्यानं काम करत आहेत। सध्या काँग्रेसनं कराडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या धोरणाशी संबंधित कोणतीही हालचाल स्थानिक पातळीवर विशेष महत्त्वाची ठरते। दुसरीकडे राजेंद्र सिंह यादव हे यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष असून त्यांनी लोकशाही आघाडीसोबत युती करत कराड नगरपालिका निवडणुकीत जोरदार पद्धतीनं उतरायचं ठरवलंय। या निवडणुकीत राजेंद्र सिंह यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत। याच पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवत असताना राजेंद्र सिंह यादव यांनी पृथ्वीराज चव्हाणांना भेटणं हे अनेकांसाठी उत्सुकता निर्माण करणारं ठरलं आहे। या सदिच्छा भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा राजेंद्र सिंह यादव यांचा दावा असला तरी कराड शहरातील राजकीय वातावरणात या भेटीनं मोठी खळबळ माजवली आहे। काँग्रेसची स्वतंत्र लढाई, राजेंद्र सिंह यादव यांची आघाडीची रणनीती आणि कराडमधील राजकीय परंपरा या सर्व गोष्टींच्या संदर्भात या भेटीचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं। कराडमधील सत्ता समीकरणं वेगवेगळे वळण घेत असताना या भेटीचे पडसाद निवडणूक प्रक्रियेत कितपत उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।